सुप्रभात मंडळी, आपण वाचत आहोत इंडियाज मोस्ट फिअरलेस या शिव अरोर आणि राहुल सिंग यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद जो संध्या रानडे यांनी केलेला आहे. आणि कालपासून जी नवीन गोष्ट सुरू केलेली आहे त्याचा पुढचा भाग आज आपण वाचणार आहोत. कालच्या भागामध्ये आपण विंग कमांडर गौरव विक्रमसिंग चौहान यांच्या लढाऊ विमानाचं काय झालं ते बघितलं आणि आता ते पॅराशूटमधून खाली येत आहेत. तर बघूया पुढे काय होतं आहे ते. पायलट नसलेल्या हेरॉनबरोबरची टक्कर थोडक्यात वाचली होती, पण तरीही त्याला हवेतच राहायला सांगण्यात आलं होतं. त्यातला प्रत्येक कॅमेरा आणि सेन्सर्स SU-30कडे वळवून थरवरच्या अंधारात बुडालेल्या आकाशातून हेरॉनने त्यावेळी घडलेल्या भयानक दुर्घटनेचं सविस्तर चित्रीकरण करावं अशा सूचना त्याला दिल्या गेल्या होत्या. विमानाचा आगीच्या ज्वाळांनी वेढलेला पंख, सुखोईचं विचित्र आवाज करत गरगरत खाली येणं, वैमानिकांचं अवघडत आणि कष्टप्रद रीतीने बाहेर येणं आणि सगळ्यांना बघताना सुन्न करून टाकेल अशा विंग कमांडर चौहान आणि स्क्वॉड्रन लीडर तमन्ना यांच्यावर आजूबाजूला ते पॅराशूटने खाली येत असताना आगीचा वर्षाव करणारे विमानाचे चुरा झालेले भाग, प्रत्येक गोष्टीचं चित्रण होणं गरजेचं होतं. विमानाच्या काही भागांचे पेटते तुकडे अनेकदा त्यांच्या अगदी जवळूनही गेले होते, अगदी त्यांना चाटून. त्यांचा पुसटसा स्पर्श जरी त्यांच्यापैकी कुणाला झाला असता तर त्यांची पॅराशूट्स जळून खाक झाली असती, कारण पॅराशूटचे काही भाग सिंथेटिक गोष्टी वापरून बनवलेले असतात. अंधारातून खाली येत असताना आपण जमिनीपासून किती वर आहोत याचा अंदाज त्या दोघांनाही येत नव्हता. पण वेगवेगळ्या ठिकाणी ते दोघं असूनही त्यांना योगायोगाने त्यावेळी एकच गोष्ट आठवली होती. ती होती पोखरणवरच्या C-130J या सुपर हर्क्युलस मालवाहू विमानाच्या पॅराड्रॉपच्या बाबतीतली. यातून उड्या मारलेल्या लष्कराचे सैनिक जमिनीला पाय लागल्याबरोबर लगेचच आडवं पडून समोरच्या भागाकडे लोळत लोळत काही अंतर पार करून गेले होते. त्यामुळे पायांना इजा होण्याची शक्यता कमी असते. या दोन वैमानिकांनीही तसंच करायचं ठरवलं होतं, फक्त त्यांना खालची जमीन अजून दिसत नव्हती. विंग कमांडर चौहान यांना शेवटी एकदाची जमीन किती खाली आहे याचा अंदाज आला आणि त्याच वेळी त्यांच्या लक्षात आलं की ते ज्या ठिकाणी जमिनीवर उतरण्याची शक्यता होती बरोबर तिथेच एक विहीर होती. त्यांच्याजवळचं पॅराशूट हे आपत्कालीन परिस्थितीतच वापरता येण्याजोगं होतं आणि त्याच्यात फार काही फेरबदल करून स्वतःची दिशा बदलणं वगैरे गोष्टी करणं शक्य नव्हतं. छान त्यांच्या लक्षात आलं. ज्वाळांनी लपेटलेल्या SU-30मधून कसाबसा मी बाहेर पडलो आहे आणि आता या वाळवंटाच्या मध्येच असणाऱ्या विहिरीत पडायची वेळ माझ्यावर आली आहे. जमेल तेवढा जोर लावून त्यांनी पॅराशूटची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला, पण जेवढे ते सरकले तेवढीच ती विहीरही सरकली. त्यांना वाटलं आपल्याला आता बहुतेक भास व्हायला लागलेले असावेत. ते जमिनीपासून 30 फूट उंचीवर असतानाच त्यांच्या लक्षात आलं की ती विहीर नव्हती तर त्यांच्याच पॅराशूटची सावली होती. तमता यांनी चौहान यांना नंतर सांगितलं होतं की त्यांनाही अगदी तसेच भास झाले होते. ते दोन्हीही वैमानिक जमिनीला पाय लागल्याबरोबर लोळत लोळत काही अंतर पुढे गेले. चेहऱ्यावरून ओघळणारं रक्त यावेळेपर्यंत विंग कमांडर चौहान यांच्या तोंडात जायला लागलं होतं. घाईघाईतच त्यांनी आपण एरवी तसे ठीक आहोत याची खात्री करून घेतली. त्यांच्या गुडघ्यांना किंवा पायांनाही इजा झालेली नव्हती. पाठही व्यवस्थित होती. मणक्याचं हाड वगैरे मोडलं नव्हतं याचीही त्यांनी खात्री करून घेतली. लढाऊ विमानातल्या खुर्चीसकट एका झटक्यात बाहेर पडल्यामुळे कधीकधी तसं घडणं शक्य असतं. लष्कराच्या नेहमीच्या अर्थपूर्ण भाषेत सांगायचं तर ही वॉज इन वन पीस, अगदी सही सलामत. विंग कमांडर चौहान यांनी त्यानंतर पॅन्टच्या मांडीवरच्या खिशातून त्यांचा सेलफोन काढला आणि स्वतःच्या चेहऱ्याचा एक व्हिडिओ घेतला. 2 डोळ्यांच्या मधोमध झालेल्या खोल जखमेतून रक्त वाहतच होतं. त्यांचा डावा हातही बराच भाजला होता. बाहेर पडण्यासाठी शेवटचा निकराचा प्रयत्न करताना त्यांनी कॉकपिटचा गरम कठडा धरला होता, त्यावेळी तो भाजला असावा. विंग कमांडर चौहान तसे बरेच हादरलेले होते, कारण रक्तस्रावही बराच होत होता.
इतर कुणीही त्यांच्या पत्नीला काही सांगण्याऐवजी त्या स्वतःच ही बातमी तिला कळवायची होती. त्यांनी तिला लगेच मेसेज पाठवला, विमानातून पॅराशूटच्या मदतीने बाहेर पडलोय, पण मी सुखरूप आहे. जोधपूरमध्ये असलेल्या अवंतिका यांच्यापर्यंत ही बातमी अजून पोचलेलीच नव्हती. अवंतिका यांनी एक क्षणही वाया न घालवता गौरवना फोन लावला. परत परत ती फोन लावत होती, पण गौरव तिचा फोन घेतच नव्हते, कारण त्या भर वाळवंटात त्यांच्या फोनची बॅटरी संपत आली होती. पण त्यांच्या डोक्यावर अजूनही फिरत असलेल्या ड्रोनच्या मदतीनं त्यांना शोधून काढणाऱ्या हेलिकॉप्टरला खूण म्हणून दाखवण्यासाठी त्यांना बॅटरीचा उजेड उपयोग पडणार होता. ते दोन्ही वैमानिक एकमेकांपासून 1 किलोमीटर अंतरावर जमिनीवर उतरले होते. दोन्ही पायलट्सच्या अगदी जवळून 2 वेळा जाऊनही हेलिकॉप्टरला ते दोघं नेमके कुठे होते ते कळलं नव्हतं. तिथे वाळवंटात उभं असताना वरचे वर येणारे फोन्स घेण्याचं विंग कमांडर चौहान टाळत होते, कारण त्यांना त्या फोनच्या उरल्या सुरल्या बॅटरीचा वापर करून हेलिकॉप्टरला खूण करायची होती. पण शेवटी कंटाळून त्यांनी फोन घेतला. फोनवर अवंतिकाच होत्या आणि आपली काळजी त्यांच्यापर्यंत पोचू नये आणि धीर सुटून आपल्याला रडू येऊ नये यासाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न चालू होता. पतीच्या त्या मेसेजने त्या प्रचंड घाबरलेल्या होत्या, पण तरीही ते सुखरूप होते, आपल्याशी बोलत होते. या गोष्टीनं त्यांना थोडा धीर आला होता. पण तरीही अजून ते तिथे एकटेच होते. त्यांना खूप त्रासही होत होता याची काळजी कुठेतरी होतीच अजून त्यांना. पण विंग कमांडर चौहान यांनी शांत स्वरात ते अगदी ठीक असल्याचं आपल्या पत्नीला सांगितलं. शेवटी एकदाचं त्या दोन्ही वैमानिकांना घेऊन हेलिकॉप्टरने त्यांना स्ट्रेचरवरून हवाई तळावर आणलं. त्यांच्या विमानाच्या त्या दुर्दैवी अपघातानंतर तिथे प्रचंड खळबळ माजली होती. राष्ट्रीय प्रसारणातून ही बातमी सर्वत्र पोचल्यामुळे तिला एक प्रकारचं राजकीय, राष्ट्रीय आणि परराष्ट्रीय दृष्टीने भलतंच महत्त्व प्राप्त झालं होतं. दोन्ही वैमानिकांच्या जखमा फारशा खोल नसल्यामुळे त्यांच्यावर लगेच उपचार झाले आणि पुन्हा कधीही विमान चालवता येणार नसल्याच्या भयंकर विचाराने खचून जाण्याची वेळही त्यांच्यावर आली नाही. 2013 सालच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विंग कमांडर गौरव विक्रम सिंग यांना वायुसेना मेडल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्या सविस्तर सन्मानपत्रातल्या ओळी होत्या, कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न मिळता एकाएकी विमान पेटून उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत विंग कमांडर गौरव विक्रम सिंग चौहान यांनी त्या विमानातून स्वतःची आणि स्वतःच्या सहकार्याची सुखरूप सुटका करून घेताना अतुलनीय धैर्य, परिस्थितीचं भान आणि क्वचित आढळणाऱ्या प्रतिक्षिप्त क्रिया यांचं दर्शन घडवलं आहे. जीवन मरणाचा प्रश्न ही घासून गुळगुळीत झालेली म्हण जर चपखलपणे कुठे लागू होत असेल तर ती हवेत असणाऱ्या लढाऊ विमानात उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीलाच लागू होऊ शकते. कारण अशा वेळी विंग कमांडर चौहान यांच्यासारखे वैमानिक क्षणार्धात अशा परिस्थितीत फेकले जातात जिथे निर्णय घेण्यासाठी हातात अवघे काही सेकंद असतात. ज्वाळांनी लपेटलेल्या आणि वेगानं जमिनीकडे धाव घेत असलेल्या विमानात निर्णय घेण्यात वाया घालवलेला सेकंदाचा 1000वा भागसुद्धा परिस्थितीला वेडंवाकडं हेलकावे घ्यायला भाग पडतो. स्क्वॉड्रन लीडर रिजुल शर्मा त्यांच्या MiG-29 या विमानात अशाच एका भयानक संकटाला सामोरे गेले होते. त्यांनी त्यावेळी चुकीचा निर्णय घेतला असता तर त्यांच्यासाठी मरण अटळ होतं. पण रिजुलला असं वाटतं की योग्य तो निर्णय घेण्यासाठी लागणारं कौशल्य आणि अंतःप्रेरणा या दोन्ही गोष्टींनी त्यांना साथ दिली आणि त्यांचा निर्णय यथार्थ ठरवला. पण विंग कमांडर चौहान यांना पुढे त्या जळत्या विमानातच बसून राहायचं की नाही या मुद्द्यावर विचारसुद्धा करण्याची गरज नव्हती, कारण त्यातून विमानासह कित्येक फुटांवरून खाली पडण्याशिवाय दुसरं कोणतंच भविष्य त्यांच्या पुढे नव्हतं. त्यामुळे त्यांनी घेतलेला विमान सोडण्याचा निर्णयच योग्य होता. या घटनेनंतर 3 महिन्यांनी गौरव आणि अवंतिका यांच्या मुलाचा जन्म झाला. त्यानंतरही बऱ्याच महिन्यांनी विंग कमांडर चौहान यांना पुन्हा एकदा विमान चालवण्याची परवानगी मिळाली. या तरुण आणि लढाऊ विमानाच्या वैमानिकासाठी तो काळ अत्यंत कठीण आणि काळजी करण्याजोगाच होता. मला अजूनही आठवतंय की त्या काळातली त्याची परत एकदा विमान चालवायला लागण्याची
आतुरता बघून मला खूप आश्चर्य वाटायचं, अवंतिका म्हणाल्या. त्या घटनेनंतर वर्षभराहून थोडा अधिकच काळ त्यांना पुन्हा विमान चालवण्याची परवानगी मिळण्यासाठी लागला होता. मला तर असं वाटतं की एकदा जो फायटर पायलट बनतो तो कायम फायटर पायलटच असतो. त्या गर्भवती असतानाच घडलेल्या या अपघातामुळे अवंतिका यांच्या मनावर जो ताण त्यावेळी बरेच दिवस राहिला होता त्याचा परिणाम त्यांच्यावर दीर्घकाळासाठी राहिला. मला असं वाटतं की गौरव यांच्या अपघाताचा परिणाम माझ्यावर फारसा खोल झाला नाही. असं जर मी धरून चालले होते तरीही तो तसा झाला होता हे माझ्या नंतर लक्षात आलं. कारण अपघातानंतर पहिल्यांदाच ते रात्रीच्या वेळी फ्लाईंगला गेले होते आणि फोन अचानक वाजला. त्यावेळी मी विलक्षण घाबरले. माझ्या छातीत धडधडायला लागलं. मला घामही आला. पण फोन गौरव यांचाच होता. त्यांचं फ्लाईंग रद्द झाल्यामुळे माझ्याशी गप्पा मारायला त्यांनी फोन केला होता. मला आठवतं आहे की मी त्यांना त्यावेळी सांगितलं होतं की तुम्ही फ्लाईंगला गेला आहात असं मी समजत असते. त्या काळात तुम्ही मला फोन करत जाऊ नका, कारण काय घडलं आहे आणि काय नाही या विचारानेच मी कासावीस होते. आणि आता अशा तऱ्हेचे ताण मला खरंच झेपत नाहीत, अवंतिका म्हणाल्या. त्या रात्री थरच्या वाळवंटावर असलेल्या विमानावर एवढं मोठं संकट यावं असं नेमकं काय घडलं होतं याची चौकशी भारतीय हवाई दलाच्या कोर्टातर्फे केली गेली आणि त्यात बरेच दिवस गेले. काही तांत्रिक चुकीमुळे हे घडलं असेल असा निष्कर्षही त्यातून निघाला. पण त्या रात्री ही 2 माणसं त्यांच्या लढाऊ विमानाला आग लागल्यामुळे मृत्यूच्या किती जवळ जाऊन आली हे फक्त भारतीय हवाई दलच जाणू नये. अवंतिका यांना वैमानिक आणि सैनिक यांच्या कुटुंबांना एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. हवाई दलाचे वैमानिक कशा प्रकारचं काम करतात आणि ते किती तणावाखाली असतात हे मी जवळून पाहिलेलं आहे. म्हणूनच मला सांगावंसं वाटतं की त्यांच्या कुटुंबांनी त्यांच्या पाठीशी कायमच भक्कमपणे उभं राहावं आणि नेहमी सकारात्मक विचारच करावेत. आपले नेहमीचे नियम ह्या आपल्या लढाऊ वृत्तीच्या सैनिकांना लागू होऊ शकत नाहीत आणि ते कधी होणारही नाहीत. मित्रांनो, बघा की आयत्या वेळेला एकदम अचानक असं जर संकट आलं तर आपल्याला कसे निर्णय घ्यावे लागतात याचं प्रशिक्षण जरी त्यांना दिलेलं गेलेलं असलं तरी तशी प्रत्यक्ष वेळ आल्यानंतर तसे निर्णय घेणं हे किती कठीण असतं. आणि जेव्हा ते अशा परिस्थितीत असतात किंवा असा काही अपघात त्यांना होतो त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची कशी अवस्था होते हे पण आपण म्हणजे कल्पना करू शकतो ह्याची फक्त. पण ते प्रत्यक्ष अनुभवणं फारच धोक्याचं असतं, फार कठीण असतं. तर अशा सगळ्या शूरवीरांना अनेक अनेक मानवंदना माझ्यातर्फे. उद्या अशाच नवीन गोष्टीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.